लहानपणी आजोबा दर गुरुपौर्णिमेला मातीच्या गोळ्याची पूजा करायचे, कारण माती ही आपली गुरु. गणपती उत्सव हे वातावरण अगदी टिळकांच्या काळापासनं, माझे खापर पणजोबा असल्यापासनं घरात आहे. जॅकी श्रॉफ आले होते त्या कार्यक्रमाला, त्यांनी स्पेशली बोलवून घेतलं. कोणी केलं आहे, काय चौकशी केली आणि त्यांनी मला मिठी मारली. गणपती ही अशी एक, आता कॉलेजच्या भाषेत बोललं तर अशी एक सुंदर असाइनमेंट आहे की ती जितकी तुम्ही प्रेमाने कराल तेवढा तुमचा हात साफ होत जातो. गणपती बाप्पांनीच आमची निवड केलेली, आम्ही हे क्षेत्र नाही घेतलेलं, त्यामुळे सगळं श्रेय त्यांचंच आहे. नमस्कार मंडळी, कॉस्मिक कॅनव्हास स्टुडिओज प्रस्तुत उत्सव आणि मी पर्व दुसरे ग्लोबल गणेश फेस्टिवलमध्ये मी अभिषेक विरकर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, गणेशोत्सवाची खऱ्या अर्थानं चाहूल केव्हा लागते, जेव्हा आपली मूर्तिकार मंडळी बाप्पाची मूर्ती घडवायला घेतात तेव्हापासून. आपल्या कलेतून ते बाप्पाची सेवा करत असतात. सर्वांग सुंदर मंगलमूर्तींमधून गणपती बाप्पाला भक्तांसमोर ते सादर करतात. अशाच कलेतून सेवा करणारे आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतंच त्यांना गौरवलेलं आहे असे थोर व्यक्तिमत्व, प्रतिभावान व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहेत. त्यांच्या प्रवासातून, त्यांच्या कलेच्या प्रवासातून आपण गणेशोत्सव जाणून घेणार आहोत. स्वागत करूयात मूर्तिकार श्री विपुल खटावकर सर यांचं. सर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. गणपती बाप्पा मोरया. मोरया. सर, गणेशोत्सवाची एक सगळ्यांना उत्सुकता लागलेली असते आणि तुम्ही तर मूर्तिकार आहात, त्यामुळे एक कशी उत्सुकता तुम्हाला लागून राहते आणि ती कधीपासून सुरू होते? गुरुपौर्णिमा हा जो उत्सव आहे हा आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात खूप मोठा दिवस असं आपण मानतो. लहानपणी आजोबा दर गुरुपौर्णिमेला मातीच्या गोळ्याची पूजा करायचे, कारण माती ही आपली गुरु. आणि दर गुरुपौर्णिमेला त्या मातीच्या गोळ्याची पूजा करून त्यातनं एक गणपतीची मूर्ती साकार ते नेहमी करायचे. आणि ते करत असताना अभिनव कला महाविद्यालयातले बरेच विद्यार्थी किंवा त्यांच्या काळातले ते बरेच विद्यार्थी ते सुद्धा त्यांना साथ द्यायला तिथे असायचे. माझा नुकताच जन्म होता तेव्हापासून मी त्यांच्या शेजारी बसून, मांडीवर बसून ती गणपती बाप्पाची मूर्ती मी बनवतोय अगदी. आणि त्या गुरुपौर्णिमेच्या दिवसापासनं जी लगबग सुरू व्हायची उत्सवाची, ती आजही स्मरणात आहे. अरे वा, मातीशी नाळ जोडलेली असते असंच काहीच म्हणावं लागेल. कमाल. त्याच्यामध्ये तर गुरुपौर्णिमेला ती जी मूर्ती आपण बनवतो, नंतर तीच मूर्ती व्यवस्थित फिनिश करून, रंगकाम करून आम्ही घरात बसवतो 10 दिवस पूजेकरिता, पूर्ण ती शाडू मातीची मूर्ती. आणि नंतर तीच आपण विसर्जन करतो. तर गुरुपौर्णिमेच्या दिवसापासून जी सजावटी आणि सगळा जो काय पुढचा काळ आहे गणेशोत्सवाचा, मग आजोबा गणपती उत्सव तुळशीबागेचे अध्यक्ष होते. म्हणजे पहिल्यांदा असा विषय की एका कलाकाराला तो मान दिला गेला अध्यक्षपदाचा. तेव्हापासनं दर गुरुपौर्णिमेला मग ती मीटिंग व्हायची, उत्सव इथून पुढचा उत्सव कसा साजरा करायचा, पार पाडायचा. आणि 1952 सालापासनं हलत्या चित्रांचा किंवा हलत्या देखाव्यांचा हा विषय आजोबांनीच सुरू केलेला. त्यामुळे गणपती उत्सव हे वातावरण अगदी टिळकांच्या काळापासनं, माझे खापर पणजोबा असल्यापासनं घरात आहे पूर्णपणे. अरे वा. त्यामुळे तुळशीबागेशी आमची नाळ ही खापर पणजोबापासनं जोडली गेलेली, टिळकांपासनं जोडली गेलेली आहे. त्यामुळे उत्सव जगलेले सगळे घरात लोक आहेत, त्यांच्या सानिध्यात आमचं बालपण, ती उत्सुकता लागून राहिलेली असते प्रचंड. मूर्तिकलेत खऱ्या अर्थानं तुम्ही कधी आलात, त्या प्रवासाची सुरुवात कधी झाली? हो, मूर्तिकलेची सुरुवात तर सुरुवातीपासून करतच होतो. 12वीला असताना, म्हणजे SP कॉलेजला 11वीला असताना, सायन्सला असताना फिरोदिया करंडकमध्ये मी भाग घेतला होता. त्यावेळेला बरेच आता मराठी चित्रपटसृष्टीमध्ये काम करणारे बरेच लोक आहेत, त्यांच्यासोबत काम करायची संधी मिळाली. आणि मग तिथं मी एक मातीचं शिल्प तयार केलं होतं. जॅकी श्रॉफ आले होते त्या कार्यक्रमाला, त्यांनी स्पेशली बोलवून घेतलं. कोणी केलं आहे, काय चौकशी केली आणि त्यांनी मला मिठी मारली. तिथं तो खरा टर्निंग पॉईंट म्हणायला हरकत नाही की माझी पूर्ण सुरुवात झाली की नाही आता शिल्पकलेतच आपण काम करायचं. नाही तर त्याच्या आधी काय सायन्स करत होतो, मग गाड्या मॉडिफिकेशन असेल किंवा तुळशीबागेमध्ये तर काम करतच होतो. इतर मंडई, बाबूगेनू ह्यासारख्या मंडळांमध्ये काम करतच होतो. क्षितिज म्हणून मित्र आहे, त्याच्यासोबत काही काम करायचो. अरे वा. पण म्हणजे खरं तर हे पणजोबा
आजोबा वडील यांच्याकडून आलेलं एक बाळकडूच मूर्तिकलेचं तुम्हाला. हो हो. पण मग त्यांच्या आठवणी काय, म्हणजे त्यांना तुम्ही मूर्ती घडवताना कसं बघितलेलं आहे? अगदी म्हणजे त्यांच्यासोबतच असायचो कंटिन्यू, कारण वरती घर होतं आणि खाली स्टुडिओ होता. शाळेतनं घरी आल्यानंतर खाली स्टुडिओतच जाऊन कंटिन्यू बसायचो. ते डायरेक्ट ते प्लॅस्टर आणि त्या मातीच्या ह्याच्यात पांढराहूनच वरती यायचो त्या धुळीमध्ये. आपली घरातच युनिव्हर्सिटी असं म्हणायला हरकत नाही. पण गणेश मूर्ती तयार करताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी लागते आणि सगळ्यात जास्त काळजी कुठली घ्यावी लागते? त्यावेळेला काही आता पूर्वी काम जे करायचो तेव्हा आणखी समज नव्हती मातीची आणि सगळ्या गोष्टींची. पण जसा शास्त्रशुद्ध अभ्यास वाढत गेला तसं सगळ्यात महत्त्वाचं आम्ही चित्रावर पूर्ण कॉन्सन्ट्रेट आणि त्याच्यावर व्हिज्युअलायझेशन जास्त प्रमाणात करतो. आणि त्या चित्रावरनं मग मातीची काही स्केचेस करतो, म्हणजे मातीचे छोटे छोटे मॉडेल करून त्यातलं एक मॉडेल फायनल करून मग आपण पुढच्या कामाला सुरुवात करतो. तर त्यासाठी नक्कीच सात्विकता ही फार प्रमाणात त्याच्यात बाळगावी लागते. अगदी. तरच म्हणजे मनातल्या ज्या भावना आहेत त्या जर खूप छान आणि आनंददायी असतील तर तो रस त्याच्यात नक्की उतरतो, ह्याच्यावर माझा विश्वास आहे. म्हणजे एक मनापासून श्रद्धा असणं खूप गरजेचं आहे. नक्की. मातीवर, तुमच्या त्या चित्रावर, तुमच्या माध्यमावर म्हणजे कोणत्या माध्यमात काम करताय श्रद्धा असणं अत्यंत गरजेचं आहे. तरच ते त्यात परिपूर्णता येते. वा. पण बरेचदा आता तुम्ही शिल्पही तयार करता, शिल्प घडवता खऱ्या अर्थानं. तर ते करत असताना आता काही असे थोर व्यक्तिमत्व आहेत, महापुरुष आहेत की ज्यांचे स्केचेस आपल्याकडे अवेलेबल नसतील, तर त्यांची चित्र उपलब्ध नाहीत किंवा त्यांचं काही कुठलाही पुरावा नसतानाही मग त्यांचे शिल्प बनवताना असे कोणते चॅलेंजेस असतात? नक्की. याच्यामध्ये ॲनाटॉमीचा प्रचंड अभ्यास असणं खूप गरजेचं वाटतं मला. कारण आपल्या इथले बरेचसे लोक फ्लॉरेन्स आणि इटलीचे दाखले आपल्यालाच देतात की बघा तिथली शिल्प कशी आहेत. तर त्यांची का शिल्प चांगली आहेत? त्यांचा अभ्यास चांगला आहे. तो अभ्यास आपण केला तर आपल्याला सुद्धा चांगल्या गोष्टी घडवता येतात. उत्तम गणपती ज्याला बनवता येतो तो उत्तम शिल्प घडवू शकतो. अरे वा. कारण गणपती ही अशी एक, आता कॉलेजच्या भाषेत बोललं तर अशी एक सुंदर असाइनमेंट आहे की ती जितकी तुम्ही प्रेमाने कराल, जितकं कोरणी असतील, कोरण्यांनी ते कोरत असताना किंवा माती लावणं असेल, माती काढणं असेल, ह्याचा अंदाज घेणं जे आहे, हे गणपतीवर जेवढं तुम्ही काम कराल तेवढा तुमचा हात साफ होत जातो, तेवढे तुमचे व्हिज्युअलायझेशन किंवा तेच माती लावण्याचा कमी करण्याचा जो भाग आहे तो शिल्पात तंतोतंत आपण वापर करू शकतो. त्याला उत्तम शिल्प घडवता येऊ शकतं. मग ॲनाटॉमीचा जर अभ्यास उत्तम असेल तर फक्त मग फीचर्स आपल्याला घ्यावे लागतात. म्हणजे जुने फोटो, तर उदाहरणार्थ बाजीराव पेशव्यांचं शिल्प करताना कौस्तुभ कस्तुरेंनी जे पुस्तकामध्ये वर्णनं केलेली आहेत, कपाळावर शिवगंध, त्यानंतर अंगरखा, पांढरे वस्त्र, पोलादी शस्त्र वगैरे वगैरे, त्याचा सगळ्याचा वापर आपल्याला त्याच्यात घेता येतो. पण जर ॲनाटॉमी व्यवस्थित असेल तर ते फक्त फीचर्स ॲड करायचा विषय राहतो. त्यामुळे अडचणी फार येत नाहीत अभ्यास व्यवस्थित असल्यामुळे. अगदी. या अभ्यासाविषयी काय सांगाल? म्हणजे तो अभ्यास किती चॅलेंजिंग आहे? कारण येणारी पिढी जी खरं तर एक थोडंसं आपल्याला असं जाणवतं की आत्ताची पिढी बाबा ह्या कलेकडं तितकं फारसं उत्सुकतेने बघत नाही. तर त्यांना इकडे ओढण्यासाठी, आकर्षित करण्यासाठी, आपली ही कला वाढवण्यासाठी त्यांना काय सांगाल की हा अभ्यास कसा करावा? चित्रकलेवर तुम्ही जास्तीत जास्त भर द्या आणि जी आपली पुस्तकं आहेत त्यातनं सगळा तो ॲनाटॉमीचा स्टडी कसा करता येतो. म्हणजे थोडक्यात काय, स्पेरिकल फॉर्म जे असतात हाताचे, पायाचे, जेवढे बेसिक्स फॉर्म तुम्ही डेव्हलप करू शकताल त्या बेसिक फॉर्मवरच ॲनाटॉमीचे मसल्स आणि त्या गोष्टी सगळ्या अरेंज झालेल्या असतात. ते बेसिक फॉर्म आणि अरेंजमेंट एकदा तुम्ही लक्षात घेतली तर पुढच्या गोष्टी सोप्या आहेत. अरे वा, कमाल. आत्ता तुम्ही बोलताना एक बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याचा उल्लेख केलात. हो. तर तो जो NDAमध्ये स्थापन केला, NDAमध्ये बसवला, तर तिथे तो अनुभव कसा होता? म्हणजे साक्षात गृहमंत्री आपले देशाचे अमित शहा, त्यांच्या हस्ते गौरव होणं आणि NDA जिथे आपलं शौर्याचं खरं तर प्रतीक येते आणि तिथे आपण आपला पुतळा उभा करतोय,
बरोबर. तिथे होणारा गौरव, हा सगळा अनुभव कशा पद्धतीने सगळ्यांना सांगता येईल? गणपती उत्सवामध्ये काम करत असताना सगळ्यात पहिल्यांदा तुळशीबागेचा रथ ज्या पहिल्याच वर्षी माझ्याकडे करायला आला तेव्हा गरुड झेप, आता इथून पुढे आपल्याला झेपच घ्यायची अशा आविर्भावात गरुड असं ते एक छोटं मॉडेल तयार केलं. तर त्यावेळेला त्या रथावर गरुडाचा पुढचा चेहरा आणि काही भाग तो असा रथाच्या पुढे काढला होता. जो ट्रॅक्टर पुढे बसतो ड्रायव्हर, त्याच्या डोक्यावर त्याची चोच येत होती, म्हणजे तो असा अधांतरी पुढे आपण बॅलन्स केलेला. तर बॅलन्स ह्या शब्दाचा अर्थ मला त्या दिवशी तिथे समजला की आपण सगळा ताल आणि तोल त्याच्यावर कसा अरेंज करू शकतो. तो बॅलन्स मला बाजीराव पेशवेच्या शिल्पात अगदी तंतोतंत कामाला आला. म्हणजे गणेशोत्सवामध्ये जे काही आपण काम केलं होतं त्याच्यात जो स्टडी आपला झालेला, स्ट्रक्चरलचा असेल, आर्किटेक्चरलदृष्ट्या असेल, ॲस्थेटिकदृष्ट्या असेल, तो सगळा मला त्या शिल्पामध्ये उतरवता आला. कारण तो 2 पाय उचललेला आहे, त्याचं 4000 किलो वजन आहे, पूर्ण हवेत झेपावलेला तो घोडा आणि बाजीराव भाला फेकतोय, असं ते 15 फूट उंचीचं शिल्प 10 फूट उंचावर बसवलेलं आहे पूर्ण. बापरे. तर ती जी आव्हानं होती ती गणपती उत्सवामध्ये काम केल्यामुळे अगदी सोपी झाली आणि पुढच्या काळात त्याचा मला फायदा होतोच आहे. अरे वा. आणि मग हा क्षण प्रत्येक शिल्पकाराच्या आयुष्यात यावा असाच आहे की एवढं मोठं शिल्प केल्यानंतर अगदी सरकारनी, तिथल्या सगळ्या आर्मी, नेव्ही, एअरफोर्स ह्या सगळ्या मोठ्या लोकांनी त्याची प्रशंसा करावी आणि तिथं गौरवावं एखाद्या शिल्पकाराला. हे प्रत्येक शिल्पकाराच्या आयुष्यात घडावा असा हा क्षण आहे. कमाल. घडेल. प्रत्येकानं जर तितका एक अभ्यास केला आणि श्रद्धा ठेवली आपल्या कलेबद्दल तर नक्की हे प्रत्येकाला अचीव करता येईल. खरं तर अभिनंदन तुमचं. अभिनंदन करायचं राहिलं होतं. सर, गणपती मूर्तीविषयी बोलायला गेलो तर श्री गणेशाची मूर्ती घेताना भक्त त्याच्या डोळ्यात आधी बघतात. डोळे बोलके आहेत का, नक्की तो भाव आहे का त्यात भक्तीचा. तर हे चॅलेंज कसे असतात की एक मूर्ती घडवताना मग भक्तांना नक्की काय अपेक्षित आहे आणि एकीकडे असतं अध्यात्म आणि आपलं शास्त्रीय बाजू, हे मांडताना मग ह्याचा समतोल कसा करतात? तो समतोल जुळून आला तरच त्याच्यात ते भाव उतरतात पूर्णपणे. म्हणजे जो कलाकार तिथे ते डोळे रंगवतोय त्याचा तो त्रिमितीचा किंवा त्या डायमेन्शनचा अभ्यास हा असतो. डायमेन्शनचा अभ्यास इतका सुंदर असेल आणि त्याच्या मनातल्या त्या भावना, ती सात्विकता आली की ते सगळं त्याच्यात उतरलं जातं. बरोबर. पण मग ज्यावेळी तुम्ही मूर्ती घडवता त्यावेळी कुठे असा भास होतो का किंवा एक सकारात्मक ऊर्जा आपल्या बाजूला तयार झालेली आहे, गणपती बाप्पाचा साक्षात आशीर्वादाचा हात आपल्या डोईवर आहे, किंवा आपल्या स्वतःत काहीतरी संचारलंय, कारण तो भाव पूर्णपणे त्या मंगलमूर्ती रूपात उतरलेला असतो. म्हणून हा प्रश्न पडतो सगळ्यांना. नक्की जातो. ही माध्यमाची जेवढी तुमची अटॅचमेंट असेल ना तेव्हा ह्या गोष्टी घडतात किंवा हे फिलिंग तुम्हाला, तो ऑरा तुमच्या भोवती आपोआप तयार होतो जेव्हा तुम्ही माध्यमाशी तेवढं संलग्न होता तेव्हा. अरे वा. त्यामुळे माध्यमांवर जास्तीत जास्त प्रेम करा, गोष्टी घडतात. पण कधी असा एक अनुभव आलाय तुमच्यातला कलाकाराला की अरे खरंच मी त्या बाप्पाला कनेक्ट झालेलो आहे, माझ्यासमोर खरंच बाप्पा आहे, असं काही कधी अनुभव? तुळशीबागेचा गणपती रंगवताना त्याची उंची 18 फूट आहे. त्यामुळे त्याला तेवढ्या उंचीचा तो स्टूल घेऊन त्या स्टूलावर चढून त्याचे डोळे लिखाई करावी लागती. तर त्याचं जे बुबुळ आणि त्याचं जे एक ड्रॉइंग मी बनवत होतो आणि तिथल्या तिथेच मी व्हिज्युअलाइज करत होतो की मी इथं निळा देऊ शकतो का, इथं येलो ऑकर देऊ शकतो का, इथं व्हाईट देऊ शकतो का. त्या डोळ्यात बघत असताना पूर्ण त्याच्यात मी मग्न झालेलो. आणि मग जेव्हा ब्रश काढला बाजूला आणि मागे बघितलं, हजारो कार्यकर्ते मागे, त्यात आनंद सराफ वगैरे सगळी लोकं होती आणि ते सगळे लोक टाळ्या वाजवायला लागले. वा. कशासाठी टाळ्या वाजवायला मलाच माहीत नाही. मग मी जेव्हा खाली उतरलो आणि मग लांबून बघितलं तर ते टाळ्यांचं महत्त्व समजलं. अरे वा. काटा अंगावर हे ऐकल्यावर. मग ती भावना काय असते ज्यावेळी तुम्ही पूर्ण
मूर्ती रंगवता आणि ती रंगवल्यानंतर तुम्ही ज्यावेळी समोर येता पुन्हा त्या बाप्पाच्या मूर्तीसमोर, हो हो हो, आणि त्याचं ते आकर्षक रूप दिसतं, ते मंगलमूर्ती रूप दिसतं, त्यावेळी तुमच्या भावना काय असतात बघताना एक भक्त म्हणून? आवड हा सगळ्यात मोठा याच्यात विषय येतो. तुम्हाला जितकी आवड असेल ना एखाद्या गोष्टीची, तर तुम्हाला दुसरीकडे कुठे जायची गरजच नाही वाटत बऱ्याच वेळेला. आणि भक्त म्हणून जेव्हा बघतो तेव्हा समाधान हा एकच शब्द त्याला आहे, की तुम्ही ज्या गोष्टीसाठी अट्टहास करताय की मला हे मिळावं, हे मिळावं, ते मिळावं, ते मिळाल्यानंतर जे समाधान वाटतं, ह्या गोष्टी घडल्यानंतर आम्हाला ते समाधान वाटतं बऱ्याच वेळेला. अगदी. आणि समाधानासाठीच बऱ्याचशा गोष्टी चाललेल्या असतात. आणि कला ही खरी समाधानासाठीच आहे. उगाच वाकडी तिकडी चित्र काढून किंवा वरती डोळा काढलाय, खाली हातच काढलाय आणि तिकडे पायच काढलाय, हे बघून कोणाला समाधान वाटणार आहे? पण तो कलाकार त्याच्याबरोबर पानभर लिहिलेलं असतं त्याच्या बाजूला, मला हे असं वाटलं, मला ते तसं वाटलं म्हणून मी ते केलं. पण त्याच्या व्यतिरिक्त त्यालाच सिमिलरली ह्या गोष्टी येतात की आम्हाला डोळा रंगवला, लोकांना ते बघून छान वाटलं, आम्हाला त्याचं समाधान वाटतं. अरे वा, कमाल. तुळशीबागेचा तुम्ही उल्लेख केलात. हो. आपला मानाचा चौथा गणपती. तर ह्या गणपती मंडळासोबत, गणेशोत्सव मंडळासोबत कसं नातं आहे? नातं जन्मापासून तिथेच आहे. तुळशीबागेतच मी माझा जन्म फक्त म्हणजे वडिलांनी तेव्हा तिकडे घर घेतलं म्हणून आता माझा जन्म तुळशीबागेतच झाला असता. आणि वडील तिथेच राहायचे. तुळशीबागेमध्ये आमचा वाडा होता 5 मजली, गणपतीच्या अगदी समोर. अरे वा. आणि म्हणजे तेच मगाशी म्हणलो तसं तुळशीबागे आजोबा कापरबांपासनं तुळशीबागेशी नातं आहेच आहे. त्यामुळे सजावटी पण दरवर्षी रात्रभर जागून तिथे सजावट करणं, गणपती रंगवणं, ह्यावेळी कुठला गोल्डन कलर वापरायचा, ह्यावेळी धोतराला कुठला कलर घ्यायचा, ह्या गोष्टी त्याच्यात येतात. तुळशीबागेनेच मला रथ बनवायला दिला पहिला मिरवणुकीचा, त्यानंतर लगेच दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी असं सलग करत गेलो. त्याच्यातून तोच म्हणजे तुळशीबागेशीच मी जास्त कामासंदर्भात संलग्न होतो. अरे वा. आता ही खरं तर भव्य मूर्ती आहे आपली तुळशीबागेची. ज्यावेळी आपण प्रसिद्ध गणपतीची मूर्ती आपल्यासमोर घेतो रंगवण्यासाठी, पुन्हा एकदा नव्यानं पुढच्या उत्सवासाठी तयारी करत असताना, त्यावेळी ते भाव कसे असतात त्यांना रंग देताना, जुना रंग काढून आपल्याला नव्यानं साज चढवायचा असतो. हो हो हो. मग त्यावेळेचे भाव कसे असतात? एक्साइटमेंट किती असते ती? खूप एक्साइटमेंट तर खूपच असते. दुःख काही प्रमाणात होतं, पण आता उत्सव येतोय, त्याच्यासाठी आपण पुन्हा नव्याने त्याला त्याला एक रूप द्यायचं आपल्याला काम आहे. त्या दृष्टीने जास्त एक्साइटमेंटच असते गणपती रंगवण्याची. अच्छा. पारंपरिक पर्यावरणपूरक जे गणपती मूर्ती होतात, शाडूच्या मूर्ती, तर मला याबद्दल सांगाल का? POPची मूर्ती आणि शाडूची मूर्ती यातला काय फरक आहे? फरक POP आणि शाडू त्याचा फरक असा नाही स्पष्ट करता येणार. लोक म्हणतात ना की अरे पर्यावरणाच्या दृष्टीनं आपल्याला शाडूची मूर्ती बसवली पाहिजे, POPची नको. तर मग मूर्तिकार म्हणून तुम्ही त्याच्याकडे कशा दृष्टीने बघता? आता मूर्तिकार म्हणून जर पुरवठ्याचा विचार केला तर प्लॅस्टरच्या मूर्त्या मातीच्या मूर्त्यांच्या तुलनेत ह्या लवकर तयार करू शकतो आणि जास्तीत जास्त प्रमाणात आपण तयार करू शकतो. शाडू मातीच्या मूर्त्यांना थोडंसं लिमिट येतं, कारण ते माध्यम वेगळं आहे, त्याला वाळायला वेळ लागतो, त्याच्यातनं बनवायला त्याचं फिनिशिंग. प्लॅस्टरच्या मूर्त्यांना हे खूप जास्त फिनिशिंग आणि जास्तीत जास्त आपण त्याच्यावर वेगवेगळे कलर ॲप्लाय करू शकतो. मातीच्या सरफेसला थोडं फिनिशिंगचा विषय येतो. फरक राहिला तर माध्यमांचाच फरक राहू शकतो, बाकी सगळं आवडीचा विषय. गणरायाची मूर्ती खऱ्या अर्थानं म्हणजे कुठल्याही देवतेची मूर्ती हाताळणं नाजूक विषय असतो. तर असा कुठला अनुभव आला आहे का की हाताळताना कोणाकडून गडबड झाली आणि तुम्हाला दिसलं की अरे ही मूर्ती हाताळताना कोणीतरी गडबड करतोय आणि याला चुकीच्या प्रकारे हाताळली गेली तर डॅमेज होऊ शकतं, आणि त्यावेळी तुमचं कलाकार म्हणून कसं मन खातं आणि काही अनुभव आला आहे का असा? हो. खेडला स्वतः लोकमान्यांनी बसवलेला एक गणपती आहे, चिमण्या गणपती म्हणतात त्याला आज 140 वर्ष होऊन गेली त्या मूर्तीला. पूर्वी कोणीतरी
ती मूर्ती थोडी तुटायला लागली वगैरे. ती कुट्टा मातीची मूर्ती आहे, हे शाडू मातीच आहे त्यावेळेला, पण ते गवऱ्या भाजून वगैरे केलेली ती मूर्ती आहे फार पूर्वी. आता एवढ्या वर्षाची मूर्ती मला वैभव वाघ म्हणून आहेत आपले, त्यांचाच फोन आलेला की अशी अशी एक पुरातन मूर्ती आहे, तिचं आपल्याला डागडुजी आणि त्या गोष्टी बघायच्यात. तर ती मूर्ती इतकी नाजूक झाली होती, त्याला कोणीतरी सिमेंट वगैरे भरून तिला तीर देऊन तिला बॅलन्स केली होती सगळी. मग मी ते सगळं काढलं बाजूला, सिमेंट बाजूला केलं, तिचे पाय वगैरे सगळे रिपेअर केले, तिचं सॅम्पल डेक्कन कॉलेजमध्ये घेऊन गेलो. ते नक्की काय मटेरियल वापरलं त्या काळी ते सॅम्पल सगळं अभ्यासलं. तशीच्या तशी माती मी माझ्या स्टुडिओत तयार केली आणि त्या मातीने तिचे सगळे दागिने, त्याचे पाय, त्याचे हाताची बोटं तुटलेली ती सगळी रिपेअर केली आणि मग तिला पूर्णपणे रंगकाम करून पूरत मूर्ती रूपाला ती आणली. तर तो जो नाजूकपणा होता त्यावेळेचा, ते कार्यकर्ते सुद्धा उचलायला घाबरत होते की अरे बापरे आता काय, कारण एवढी जुनी मूर्ती आहे, आपल्याला तर ती जपवायची आहे सगळ्या गोष्टी. तर तो एक अनुभव खूप चांगला होता माझ्यासाठी. आणि स्वतः एवढ्या वर्षापूर्वी बसवलेली मूर्ती त्या लोकांनी, त्याला आपल्याला हात लावायला मिळाला, त्याचं नव्याने काम करायला मिळालं, ह्याचं खूप जास्त समाधान वाटलं. अरे वा. सर, पण आपला गणेशोत्सव हा जागतिक पातळीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न सगळेच करत आहोत आणि एक ना एक दिवस आपण त्यात यशस्वी होऊच. जगातला नंबर 1चा उत्सव आपला असणार यात शंकाच नाही आहे. तर जागतिक पर्यटकांचा आता आपल्याकडे एक ओढा येतोय आणि आपण त्यांना आकर्षित करतोय आपल्या उत्सवांचं खरं महत्त्व जाणून घेण्यासाठी. तर या सगळ्या उपक्रमांचा मूर्तिकारांना कसा फायदा होऊ शकतो? मूर्तिकारांना खूप जास्त फायदा होऊ शकतो त्याचं उदाहरण आत्ता आपल्याकडे आहेच आहे. गेल्या वर्षी जर्मनीमध्ये म्युनिकला आपण मानाचा 4था गणपती तुळशीबाग ह्याची छोटी प्रतिकृती तिथे ठेवली. त्या लोकांनी तिथे ती बसवली आणि तिथं त्यांनी तो गणपती उत्सव साजरा केला. म्हणजे म्युनिकला एक फार मोठं मराठी मंडळ आहे, खूप जास्त सभासद आहेत त्यांचे, त्या सगळ्यांनी मिळून तो उत्सव तिथं साजरा केला पूर्णपणे. मग आपण ती मूर्ती तिथं करून दिली, त्याच्यामुळे माझे तिथे बरेच प्रमाणात मित्र झाले. मग आता तिथल्या लोकांचे काम आपल्याला यायला लागले. म्हणजे आता तिथे एक जण रेस्टॉरंट डेव्हलप करत आहेत, त्या रेस्टॉरंटमध्ये बसवण्यासाठी पांडुरंगाची, रुक्मिणीची मूर्ती, छोट्या गणपतीच्या मूर्त्या, ते तिथे इंटिरियरमध्ये आपल्याला लावायला संधी मिळते. म्हणजे ग्लोबली जेव्हा इथे लोक येत आहेत त्यांना आपल्याकडचे जे पारंपरिक गोष्टी आहेत त्यांचं खूप जास्त अट्रॅक्शन आहे, ते आपण मोठ्या प्रमाणात इथे तयार करू शकतो आणि त्यांना ते देऊ शकतो. त्यामुळे नक्कीच सगळ्या मूर्तिकारांना ग्लोबल हा जो प्रकार आहे त्याचा फायदा हा होणारच होणार आहे याच्या पुढच्या काळामध्ये. तुम्ही तयार केलेल्या मूर्त्या आपल्या भारताबाहेर कुठे कुठे गेलेल्या आहेत? भारताबाहेर अजून म्हणजे तेच नातेवाईकांकडेच आणि मित्रांकडेच गेलेल्या आहेत, फक्त असे स्पेशली कुठे बसलेल्या नाही आहेत. पण भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्या बसलेल्या आहेत मूर्त्या. पण मग त्या तिकडे परदेशात पाठवताना त्याची विशेष काळजी घ्यावी लागत असेल ना? हो. तर ती कशा पद्धतीने घ्यावी लागते? पॅकेजिंगचाच त्याच्यात मोठा भाग येतो. तुम्ही पॅक कशी करताय, त्याचे हात, पाय, चेहरा, या सगळ्या गोष्टींना काय कुठल्या मटेरियलने त्याला व्यवस्थित पॅकिंग करताय, त्याच्यावर तो सगळा विषय असतो. आणि एक असतं, मूर्ती घडविताना मिरवणुकांचाही विचार केला जातो का? की बाबा मिरवणुकांमध्ये भव्य देखावा रथांवर असतो आणि मग मिरवणुकीत कित्येक तास आपल्याला गणपती बाप्पाच्या रथात ती मूर्ती जात असते, पुन्हा पावसाचे दिवस असतात. सो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार मूर्ती घडवताना करता का? मूर्ती घडवताना एकच विचार असतो की ती मूर्ती सुंदर कशी होईल, भव्य कशी दिसेल. त्याच्या मागून ज्या येणाऱ्या गोष्टी असतात की आता काय होईल, हे आलं तर काय होईल, ते होईल, हा विचार कधीही नसतो. मी तर कधीच करत नाही हा विचार. आपल्याला फक्त मोठं काहीतरी करायचं आहे, आपल्याला काहीतरी मूर्त रूपाला आणायचं आहे, हाच विचार जास्तीत जास्त डोक्यात असतो. वा. एक अपेक्षा अशी स्थानिक नागरिकांकडून किंवा गणेश कार्यकर्त्यांकडून, गणेश मंडळ कार्यकर्त्यांकडून आहे का की बाबा जर जागतिक पर्यटक आपल्याकडे आले तर त्यांना आपण मूर्ती कशी घडवली जाते याचं ज्यावेळी एक माहिती देऊ, तर त्यावेळी त्या कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने तुम्हालाही मदत केली पाहिजे आणि पर्यटकांनाही, तर असं काही अपेक्षा आहेत? हो, अशा अपेक्षा बऱ्याच आहेत की पर्यटक आल्यानंतर त्यांना एक 25 मिनिटाचं 35 मिनिटाचं एखादं वर्कशॉप ठेवता आलं
आणि त्यांना तो आनंद घेता आला. तर असे बऱ्याच मंडळांनी असे शेड्यूल्स तयार केलेले आहेत. ह्यावर्षी ते आपल्याला उत्सवात दिसतील. ठीक आहे, एक सकारात्मक बदल आपण अपेक्षा करूयात जे होतील आपल्या उत्सवांमध्ये, ज्याला आता एक चुकीचं वळण लागलेलं, चुकीचं मी म्हणणार नाही, पण जे आधुनिकतेला धरून आपण कुठेतरी अध्यात्म विसरतोय आणि एक DJ सिस्टीम हवी आहे आणि आम्हाला थिरकायचंय रात्रभर, हे जे काही बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन झालेला आहे तो बदलूयात, तो बदलण्यासाठी प्रयत्न करूयात आणि परंपरागत आपला उत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्न करूयात. ह्यासाठी तुम्ही मूर्तिकार म्हणून काय सल्ला द्याल सगळ्यांना? नाही, सल्ला द्यायला सगळं प्रशासनच आहे. वा, खरंच खूप छान आज गप्पा झाल्यात तुमच्यासोबत. उत्सवाचा मूळ सुरुवात होते ती मूर्ती घडवण्यापासून आणि प्रत्येक जण, प्रत्येक भक्त हा जसा आरतीतून गणरायासमोर व्यक्त होत असतो, गणरायाच्या पूजेला शरण जात असतो, एक श्रद्धाभाव त्याने मनी ठेवलेला असतो, तसाच मूर्ती घडवताना तुमचाही असतो आणि तुमच्या मार्फत श्री गणराय सगळ्यांसमोर येतात मूर्त रूपात. तर हे खरंच तुम्ही भाग्यवान आहात खरं तर, सगळेच मूर्तिकार मंडळी. आणि तुमच्याकडून आम्हाला ही बाजू उलगडता आली आहे गणेशोत्सवाची. कारण गणपती बाप्पांनीच आमची निवड केलेली, आम्ही हे क्षेत्र नाही घेतलेलं, त्यामुळे सगळं श्रेय त्यांचंच आहे. ते आम्ही फक्त सादर करते, ते बालगंधर्व मधलं वाक्य आहे, सब कुछ तेरा आहे, आम्ही फक्त सादर करते. कमाल कमाल. एक मागणं गणरायाकडे काय? नक्की सगळ्यांना चांगली बुद्धी दे आणि भरभरून सगळ्यांना आशीर्वाद दे. वा, अगदीच. मूर्तिकार मंडळींसाठी काय प्रार्थना करा? उत्तमोत्तम शिल्प बघण्याची संधी आपल्या भारतात सुद्धा मिळावी. प्रत्येक वेळी पाश्चात्य लोकांचा डंका वाजवण्यापेक्षा आपण आपल्या इथे जास्तीत जास्त पद्धतीने काय चांगलं करू शकतो ह्याच्यावर जास्तीत जास्त भर दिला पाहिजे, असं मला प्रत्येक वेळी वाटतं. वा, अगदीच. मंडळी, खूप छान गप्पा झाल्यात विपुल दादासोबत. आपल्याला हे एक बाजू उलगडता आली आहे, गणरायाची मूर्ती साकारली कशी जाते, एखादं शिल्प साकारलं कसं जातं, त्यासाठी एक कलाकार किती आत्मिकतेने आणि श्रद्धाभावनेने तो जीव ओतून काम करत असतो हे आपल्याला त्यांच्याकडून जाणून घेता आलं. आणि आपण आपला उत्सव परंपरागत पद्धतीनं आणि श्रद्धाभावनेने सेलिब्रेट करूयात, साजरा करूयात आणि जगभर पसरूयात. दादा, खूप छान गप्पा झाल्या. थँक्यू सो मच. थँक्यू. गणपती बाप्पा मोरया. Cosmic Canvas Studios presents Utsavanimi Season 2, sponsored by Global Ganesh Festival. Associate and gifting sponsor Tikdan, Step into Style, one tick at a time. Studio partner Sath Productions, camera and equipment partner Yugantar Studios. Utsavanimi created by Cosmic Canvas Studios. Thank you.